हाय फ्रेंड्स, एकवीराज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत फ्रँकी कशी करायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। चला तर मग फटाफट आपण या ठिकाणी आपण बघू शकता मी मॅगी बनवून घेतलेली आहे। मॅगी सगळ्यांनाच बनवता येते, त्यामुळे मी त्याची रेसिपी तुम्हाला नाही दाखवली। चला तर मग त्यात आपण काही साहित्य टाकणार आहोत। आता आपण इथं एक कच्चा टोमॅटो घेतलेला आहे, तो यात टाकायचा आहे। एक शिमला मिर्च घेतलेली आहे, ती पण यात टाकायची आहे। थोडंसं अद्रक घेतलेलं आहे बारीक चिरलेलं, आणि कच्चा कांदा या ठिकाणी आपण घेतला आहे। असा लांब लांब कापून घ्यायचा आहे त्याला। एक शिजवलेला आलू आपण त्यात घेणार आहोत। मी एकच घेतलाय, तुम्हाला जितका हवा असेल तितका तुम्ही घेऊ शकता। आलू इथं रेडी आहे, या ठिकाणी आपण टाकणार आहोत। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। चला तर मग हे आपण आता मिक्स करूया। त्याआधी यात थोडा मी चाट मसाला टाकणार आहे। चाट मसाला टाकून झालेला आहे। आता हे मिक्स करूया छानपैकी। अगदी झटपट आपली फ्रँकी रेडी होणार आहे। चला तर हे आपण मिक्स करून घेतलंय। आता आपण फ्रँकी रोल तयार करणार आहोत। चला तर मग आपण आता फ्रँकी तयार करूया। आपण या ठिकाणी हा फ्रँकीचा रोल घेतला आहे, जो मी आधीच रेडी करून ठेवला होता। आता आपण जे मिश्रण कालवलं होतं ते आता आपण यात टाकणार आहोत। किती छान आपलं मिश्रण रेडी आहे। यावर आता टोमॅटो केचप टाकायचं आपल्याला। वाव, तरी आता याला फोल्ड करून घ्यायचंय। चला तर मग आपला रोल रेडी आहे। आता याला फ्राय करायचा आहे। चला तर फ्रेंड, आपण आता आपले फ्रँकी रोल फ्राय करूया। आपण बघू शकता या ठिकाणी मी बटर लावत आहे। पूर्ण लावून घ्यायचंय एकचदा। आता हे रोल घ्यायचे आणि यावर असे टाकायचे। चला तर मग आपली फ्रँकी रेडी आहे। आपण बघू शकता किती छान झालेली आहे। एकदम मस्त स्टफिंग भरलं आहे। हे बघा, रोलही मी घरीच तयार केलेले आहे, रेडीमेड नाही आणलेले। त्याची पण रेसिपी मी तुम्हाला सेंड करेल। चला तर मग फ्रेंड, आता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। चला या गरम गरम खायला।